जावास्क्रिप्टच्या ॲडव्हान्स सीरीजमध्ये आपला सेकंड टॉपिक आहे इव्हेंट्स. सो इव्हेंट्स काय असतात? इव्हेंट्स कसं काम करतात? ते आपण लगेच बघूनच घेऊयात. पण त्याआधी आपला सेटअप बघू, ठीक आहे? सो एक HTML फाईल बनवलेली आहे मी. त्याच्यात एक बटन आणि हेडिंग 1 टॅग घेतलेला आहे माझा. ओके. HTML आपलं काही वेब पेज असं दिसतंय. एक बटन आणि एक हेडिंग आहे. सिंपल. ओके. सो इव्हेंट्स हा एक खूप सिंपल आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर आपण आता बघू की इव्हेंट काय असतं. ठीक आहे. इव्हेंट म्हणजे काय? सगळ्यात आधी व्हॉट इज इव्हेंट? द इव्हेंट इज अ चेंज इन अ स्टेट ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे आपल्या ऑब्जेक्टच्या स्टेटमध्ये जेव्हा चेंज होतो ना, तर त्या चेंजला म्हणतात इव्हेंट. जसं की लेट्स से माझी ही जी स्क्रीन आहे ना, त्या स्क्रीनला आपण ऑब्जेक्ट म्हणू, ठीक आहे? सो या ऑब्जेक्टच्या स्टेटमध्ये जेव्हा चेंज होईल ना, जसं की आता ही स्क्रीन माझी मॅक्सिमाइज आहे. तर मी याला मिनिमाइज केलं, तर काय झालं? हा एक इव्हेंट झाला. कोणता इव्हेंट? मिनिमाइजचा इव्हेंट. जर मी याला परत मॅक्सिमाइज केलं, तर हा मॅक्सिमाइज पण एक इव्हेंट झाला. सो हेच असतात इव्हेंट. याचं मी एक्झाम्पल पण दिलंय. हेच एक्झाम्पल लाइक मिनिमायझिंग ऑर मॅक्सिमायझिंग अवर स्क्रीन किंवा सबमिट बटन. जेव्हा आपण सबमिट बटनवर क्लिक करतो, तेव्हा ते सबमिट पण एक इव्हेंटच असतो. ठीक आहे? टाइप्स ऑफ इव्हेंट्स. ओके. इव्हेंट्सचे काही आपण टाइप्स बघू. माउस इव्हेंट्स असतात जसं की क्लिक, डबल क्लिक, ऑन माउस ओव्हर, ऑन माउस आउट. कीबोर्ड इव्हेंट्स पण असतात जसं की की प्रेस, की अप, की डाउन आणि फॉर्म इव्हेंट पण असतात जसं की सबमिट. ओके. आपण एक्झाम्पलद्वारे अजून व्यवस्थित समजू इव्हेंट्सला. ओके. सो इथे मी काय केलंय, डॉमच्या मदतीने MyBTN ॲक्सेस केलंय. MyBTN क्लास ॲक्सेस केलाय. MyBTN क्लास कोणाचा आहे? माझ्या बटनचा आहे. ओके. सो मी बटन ॲक्सेस केलंय डॉमच्या मदतीने आणि ॲक्सेस डॉट ऑन डीबीएल क्लिक. आता ऑन डीबीएल क्लिक काय आहे इथे? ऑन डीबीएल क्लिक एक इव्हेंट आहे. म्हणजे मी माझ्या डॉमच्या मदतीने मी माझं बटन सिलेक्ट केलं आणि त्या बटनवरती ऑन डीबीएल क्लिक हा इव्हेंट लावला. इथे एरो फंक्शन वापरला मी आणि काय केलं? प्रिंट करतोय मी हेल्लो. ओके. सो आता काय होईल माहिती आहे का? मी जर माझ्या या बटनवरती डबल क्लिक केलं, तर हेल्लो प्रिंट होईल. जसं की इथं झालं. ओके. काही अजून एक्झाम्पल आपण बघू. ओके. सो या एक्झाम्पलमध्ये काय केलंय मी, माझी जी हेडिंग H1 टॅग आहे ना, त्या H1 टॅगला मी ॲक्सेस केलंय. माझ्या हेडिंगला ॲक्सेस केलंय आणि H1 डॉट ऑन माउस ओव्हर हा मी इव्हेंट इथे लावलेला आहे. आणि हा इव्हेंट जर झाला, तर काय होणार? इव्हेंट सक्सेसफुल असं आउटपुट भेटणार मला. ओके. ऑन हाऊस ऑन माउस ओव्हर म्हणजे काय माहिती का? जेव्हा मी माझा हा जो हे आहे ना माऊस आहे ना, तो जेव्हा मी माझ्या हेडिंगवरती नेतो, तेव्हा इव्हेंट सक्सेसफुल असं प्रिंट होतं. जर मी परत नेलं, तर परत हेच इव्हेंट सक्सेसफुल असं आउटपुट येईल. सो हेच असतात इव्हेंट. इव्हेंट कधी फायर होतात? जेव्हा तो स्पेसिफिक इव्हेंट ऑकर होतो. जसं की इथे होता ऑन ऑन माउस ओव्हर. जेव्हा मी माझं याला एकदा रिफ्रेश करतो. जेव्हा मी हा जो माझा माऊस आहे ना, तो हेडिंग टॅगवरती नेला, तेव्हाच माझा इव्हेंट इथे माझा आउटपुट आलं. इव्हेंट माझा फायर झाला, रन झाला. ओके. सो याला करू आपण कमेंट. ओके. नेक्स्ट टॉपिक आहे आपला इव्हेंट ऑब्जेक्ट. ओके. सो आधी काय करू आपण एक्झाम्पल समजू आणि त्याच्यानुसार व्यवस्थित आपल्याला चांगलं समजेल. ओके. सो इथे बेसिकली काय केलेलं आहे मी परत माझी जी हेडिंग आहे ना ती ॲक्सेस केली आणि H1 डॉट ऑन माउस ओव्हर माझा इव्हेंट लावला आणि यावेळेस मी पॅरामीटरमध्ये इव्हेंट दिलं. आता प्रोजेक्ट्समध्ये आपण हे बऱ्याच वेळा बघणार आहोत. इथे कदाचित असू शकतो किंवा ई-व्ही-टी पण असू शकतो, पण अर्थ एकच होतो, की इव्हेंट. ओके. सो आपण काय करू शकतो माहिती आहे का? मी इथं कन्सोल डॉट लॉग इव्हेंट केलं. आता इथे आपण पॅरामीटर इव्हेंट दिलेला आहे ना, म्हणून आपण जावास्क्रिप्टला ऑटोमॅटिक कळतं, की तो इव्हेंट काय आहे. ठीक आहे. वाटलंच तर आपण हे एकदा हे करू, खालचे कमेंट करू आणि फक्त इव्हेंटला आहे ना प्रिंट करू. ओके. आपल्याला माहिती आहे इव्हेंट कोणता आहे? हा ऑन माउस ओव्हर. ठीक आहे. सो ऑन माउस ओव्हर जेव्हा मी हेडिंग 1 वरती हे करतो, माऊसवरती जेव्हा मी हवर करतोय, तेव्हा कोणतं येतंय? ओके. आउटपुट इथं काय येतंय? माउस इव्हेंट वगैरे आणि इथे सगळ्या डिटेल्स येत आहेत. ठीक आहे. अजून पण आपण करू शकतो. जसं की आपण इव्हेंटचा टाइप आहे ना, तो टाइप पण जाणून घेऊ शकतो. ओके. सो इव्हेंटचा टाइप काय आहे? ऑन माउस ओव्हर आहे. ओके. सो ते पण आपण बघू शकतो.
हां, ऑन माउस ओव्हर टाइप पण आपण बघितला. ओके. इव्हेंटचं टार्गेट काय आहे? सो टार्गेट ते इथे हेडिंग आहे. सो हेडिंग यायला पाहिजे, है ना? ओके. आलं. डिटेल्स आल्या, माऊसचं हे आलं, टाइप आला आणि टार्गेट पण आलं, की या हेडिंगवरती हा इव्हेंट आहे ऑन माउस ओव्हरवाला. ओके. सो आता या लाईन्स बघू. इट इज अ स्पेशल ऑब्जेक्ट. इव्हेंट ऑब्जेक्ट म्हणजे काय? इट इज अ स्पेशल ऑब्जेक्ट दॅट हॅज डिटेल्स अबाउट द इव्हेंट. म्हणजे इव्हेंट एक असा स्पेशल ऑब्जेक्ट असतो ज्याच्याकडे इव्हेंट्सच्या डिटेल असतात. आता जसं की मी जेव्हा इव्हेंट डॉट टाइप केलं, तेव्हा ते आपल्याला आउटपुट आलं का नाही, की इव्हेंटचा टाइप कोणता होता ऑन माउस ओव्हर. सो याच्याकडे इव्हेंटकडे जेव्हा आपण इव्हेंट पॅरामीटर देतो, त्याच्याकडे या सगळ्या डिटेल्स असतात. जसं की टार्गेट पण हां ना, टार्गेटच्या पण डिटेल्स होत्या. ऑल इव्हेंट हँडलर्स हॅव ॲक्सेस टू द इव्हेंट ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज अँड मेथड्स. इव्हेंट हँडलर्स म्हणजे आपला जो पूर्ण हा जो कोड आहे ना, यालाच म्हणतात इव्हेंट हँडलर्स हॅव ॲक्सेस टू द इव्हेंट ऑब्जेक्ट्स प्रॉपर्टीज अँड मेथड्स. जसं की मी इथं इव्हेंट डॉट टाइप केलं, त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे हे केल्या, यूज केल्या, बघितल्या, है ना? सो यालाच म्हणतात इव्हेंट ऑब्जेक्ट्स. ओके. आपण इव्हेंट हा पॅरामीटर देऊन बरेच काही-काही चेंजेस करू शकतो. ओके. सो हे समजलंय आपल्याला. ह्याला करू कमेंट. आणि नेक्स्ट आहे इव्हेंट लिस्नर्स. आता इव्हेंट लिस्नर्स आपल्या इव्हेंट्सच्या या टॉपिकमध्ये खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे. त्यामुळे आपण ते व्यवस्थित समजू आणि प्रोजेक्टमध्ये पण आपण इव्हेंट लिस्नर्सच वापरणार आहोत. आता इव्हेंट लिस्नर्स म्हणजे काय? आता आपण मगाचपासून हे जे क्लिक, डबल क्लिक हे सगळं इव्हेंट बघतोय ना, तेच करण्याचा एक बेटर वे आहे इव्हेंट लिस्नर्स. ओके. बेटर वे फॉर हँडलिंग इव्हेंट्स आणि आपल्याला हेच वापरायचंय नेहमी. ओके. ते कसं केलंय आपण बघू. ओके. सो इथे डॉमच्या मदतीने मी माझं बटन सिलेक्ट केलंय आणि काय केलंय माहिती आहे का? होल्ड डॉट ॲड इव्हेंट लिस्नर हे मी मेथड वापरली, फंक्शन वापरलं. ठीक आहे. आणि मी इथे क्लिक हा इव्हेंट लावला. ठीक आहे. आणि याच्यामध्येच एक फंक्शन लिहिलं console.log बटन इज क्लिक. ओके. सिंपल आहे. ठीक आहे. सो मी माझ्या बटनवरती जर क्लिक केलं, तर बटन इज क्लिक असं आउटपुट आलं. ओके. सो हा एक बेटर वे आहे इव्हेंटसाठी, इव्हेंट हँडलिंगसाठी. ओके. ओके. वी कॅन ॲड मल्टिपल इव्हेंट लिस्टनर्स ऑन सेम एलिमेंट. ओके. सो आता फक्त असं नाहीये, की आपण एका एलिमेंटवरती एकच इव्हेंट लावू शकतो. हां ना, एकच इव्हेंट लिस्टनर लावू शकतो. आपल्याला जर मल्टिपल इव्हेंट लिस्टनर्स लावायचे असतील, तर आपण मल्टिपल इव्हेंट्स पण लावू शकतो. ओके. ओके. जसं की ओके. माझ्या माय बटनवरतीच मी क्लिक इव्हेंट लावला होता ना. आता मी काय करू शकतो, की ॲड इव्हेंट लिस्टनर्स मेथडनी आहे ना, मी माझ्या सेम बटनवरती दुसरा इव्हेंट पण लावू शकतो. जसं की यावेळेस मी माझ्या बटनवरती DBL क्लिक म्हणजे डबल क्लिक इव्हेंट लावला आणि प्रिंट काय करतोय, बटन इज डबल क्लिक असं प्रिंट करतोय. ठीक आहे. सो मी जर एकदा माझ्या माय BTN वरती क्लिक केलं, तर बटन इज क्लिक असं आउटपुट येतंय आणि डबल क्लिक केलं तर बटन इज डबल क्लिक असं आउटपुट येतंय आणि बटन इज क्लिक असं पण आउटपुट होतंय. म्हणजे काय, की एका वेळेस आपलं दोन्ही इव्हेंट जे आहेत ना, ते काम करतायत. ठीक आहे. सो एवढंच होतं याच्यात, की आपण एका एलिमेंटवरती मल्टिपल इव्हेंट्स पण लावू शकतो. ओके. सो हां. नेक्स्ट एक एक्झाम्पल बघू आपण. याला कमेंट आउट करू व्यवस्थित. ओके. इथे काय केलंय मी माझी हेडिंग ॲक्सेस केलेली आहे आणि ॲड इव्हेंट लिस्टनर्स मेथड वापरली मी माझी क्लिक इथं मी यावेळेस इव्हेंट दिलेला आहे, इव्हेंट टाइप. फंक्शन हे केलं आणि यावेळेस मी इथे काय केलेलं आहे, इव्हेंट ॲज अ पॅरामीटर दिलंय. त्याच्यानंतर मी हे एवढं सगळं प्रिंट करतोय. ठीक आहे. इव्हेंटचा टाइप काय आहे? टाइप काय आहे? क्लिक टाइप आहे आणि टार्गेट काय आहे? हेडिंग. सो या मेथडमध्ये पण आपण इव्हेंट सोबत बरंच काही करू शकतो. ठीक आहे. ओके. हां. हेडिंगवरती क्लिक होतं ना. सो दिस इज क्लिक इव्हेंट हे तर प्रिंट केलं तर मी टाइप काय होता क्लिक्स होते आलं आणि टार्गेट हेडिंग 1 होती म्हणून हे पण आलं. ओके. सो जेव्हा पण आता आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये इव्हेंट वापरायचे असेल तेव्हा आपण हाच वे प्रेफर करायचा. ठीक आहे. ओके. वी कॅन रिमूव्ह इव्हेंट लिस्टनर्स अल्सो. ओके. सो आता असं पण तर होऊ शकतं ना, की आपल्याला इव्हेंट लिस्टनर्स ठीक आहे, ॲड करायला तर शिकलो आपण, पण रिमूव्ह
करायचं असेल तर ते कसं करायचं? ते पण आता आपण बघून घेऊया. ओके. काय केलं मी माय बटन ओके, माय बी-टी-एन. माझ्या बटनला मी इथे ॲक्सेस केलं. ओके. इथे क्लिक इव्हेंट आहे माझा. ठीक आहे. हां. ओके. हां. आपल्याकडे एक अशी सिच्युएशन येऊ शकते, की माझ्याकडे हे 2 इव्हेंट्स आहेत. ठीक आहे. क्लिक आणि डबल क्लिक. ठीक आहे. आणि दोघं जे आहेत ना, ते मी माझ्या माय बटनवरच सेट केलेले आहेत. पण समजा जर आपल्याला एकच ठीक आहे, मला पाहिजे की माझ्या बटनवरती आहे ना, फक्त क्लिकच इव्हेंट पाहिजे. मला डी क्लिक नको आहे. मला डी क्लिक रिमूव्ह करायचा आहे. तर ते कसं करायचं? तर ते करण्यासाठी आहे ना आपल्याकडे एक वे असतो, ठीक आहे. जो आपल्याला इव्हेंट हे करायचा असतो ना, रिमूव्ह करायचा असतो ना, त्या इव्हेंटला कधी पण आपण असं डिक्लेअर नाही करायचं. जर आपल्याला असं वाटतंय आधीच, की हां, मला या इव्हेंटला डिलीट करायला लागू शकतो फ्युचरमध्ये, तर त्याला कधी असं डिक्लेअर नाही करायचं. त्याला कसं डिक्लेअर करायचं, इफ वी वांट टू रिमूव्ह इव्हेंट लिस्टनर, देन वी हॅव टू डू लाइक धिस. म्हणजे तेच काम आहे, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने करायचं. कसं माहिती का? ओके. इथे काय केलं मी फक्त एक व्हेरिएबल घेतला रेम नावाचा. रिमूव्ह रेम. ओके. आणि फंक्शन इथे फक्त एक फंक्शन लिहिलं मी आणि त्याच्यात लिहिलं बटन इज डबल क्लिक. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, माझं हे केलं होल्ड वनमध्ये काय होतं? माझं बटन होतं ना, ओके बटनला ॲक्सेस केलं ना मी होल्ड वनमध्ये. ओके. सो ॲड इव्हेंट लिस्टनर डी क्लिक आणि मी इथे रेम पास केलं. रेम काय आहे माझं? हे फंक्शन. म्हणजे कळलं का आपल्याला, की आपण जे म्हणजे हेच आहे हीच प्रोसेस आहे, असंच वर्किंग आहे. फक्त आपण ते थोडंसं डिव्हाईड केलेलं आहे. ठीक आहे. फंक्शन इथं लिहिलंय आणि ॲड इव्हेंट लिस्टनर वेगळ्या जागी वापरलंय. बस थोडंसं ब्रेक केलेलं आहे. नाहीतर सेमच आहे. ठीक आहे. रेम इथं मी पास केलंय आणि शेवटी फायनल स्टेप काय करायची? होल्ड 1 वरती आपल्या व्हेरिएबलवरती काय करायचं म्हणजे ज्याच्यात स्टोअर केलंय त्याचा वापर करून काय करायचं? रिमूव्ह इव्हेंट लिस्टनर ही मेथड वापरायची. इथे डी क्लिक देऊ शकतो आपण आणि रेम. सो असं केल्याने काय होईल? आपला जो इव्हेंट आहे ना, तो डिलीट होईल. ठीक आहे. आता आपण काय करू? याचं आउटपुट व्यवस्थित बघण्यासाठी अ, हे व्यवस्थित समजू. ओके. इथे काय केलंय मी? माझ्या बटनवरती 2 इव्हेंट आहेत आता, राइट? एक क्लिक इव्हेंट आहे आणि एक क्लिक आहे. ठीक आहे. एकदा बी-टी-एन वरती क्लिक केलं, तर बी-टी-एन इज क्लिक आणि डबल क्लिक केलं, तर बी-टी-एन इज डबल क्लिक असं येतंय. आपला पॉइंट काय होता, की आपल्याला हे क्लिक नको आहे, डबल क्लिक नको आहे. सो आपल्याला जर हे नको आहे, तर ते कसं डिक्लेअर करावं लागेल आपल्याला? काही असं जे आता आपण समजून घेतलंय. ठीक आहे. सो जर असं असेल, असं आपण डिक्लेअर केलं, तर आपण एकदा माय बी-टी-एन वरती क्लिक केलं तर बटन इज क्लिक. पण जर दोनदा केलं, तर बटन इज डबल क्लिक असं आउटपुट येत नाहीये. मी परत जरी केलं तरी फक्त पहिलंच इव्हेंटचं आउटपुट येतंय, दुसऱ्याचं येत नाहीये. सो अशा पद्धतीने आपण इव्हेंटला रिमूव्ह पण करू शकतो. ओके. सो एवढंच होतं इव्हेंट्समध्ये.